यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांची नियुक्ती। पंकज देशमुख पुणे ग्रामीणचे नवे पोलीस अधीक्षक। गिरीश जैन राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त तर रवींद्र सिंघल यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती। मुंबई महानगरपालिकेचे सन 2024-25 अर्थसंकल्पीय अंदाज 2 फेब्रुवारी रोजी सादर होणार। अर्थसंकल्पीय अंदाज मांडल्यानंतर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची पत्रकार परिषद होणार। पुणे महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 10,000 कोटींचा असणार। महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा बजेट सादर होण्याची शक्यता। अर्थसंकल्पात विविध विकास कामांना गती मिळणार। मुंबई महापालिकेतील 750 अभियंत्यांची पदं रिक्त। तत्काळ पदं भरण्याची अभियंता संघटनेच्या आयुक्तांकडे मागणी। मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियावर आज गीत रामायण कार्यक्रमाला ललित प्रभाकर, मृण्मयी देशपांडेंचं 300 कलाकार गीत रामायण सादर करणार। पुण्यामध्ये नियम मोडल्यास वाहन चालकांचा परवाना रद्द होणार। गेल्या वर्षी 1000हून अधिक वाहन चालकांचे परवाने 3 ते 6 महिन्यांपर्यंत निलंबित। नवी मुंबईला स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कचरामुक्त शहराचं सर्वोच्च 7 स्टार मानांकन प्राप्त। देशामध्ये केवळ 2च शहरांना हे मानांकन। अटल सेतूवर टोलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर MMRDA असमाधानी। सेतूवर दिवसाला 70,000 वाहनांच्या प्रवासाची अपेक्षा, मात्र प्रत्यक्षात 30 ते 34,000 वाहनांचा प्रवास। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर 1 एप्रिलपासून 400 CCTV कॅमेरे बसवण्यात येणार। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर करडी नजर असणार।